वहिनी बघा ना, घरात गणपती बाप्पा आहेत, वातावरण कसं छान असायला हवं. पण या लीलामुळे सगळ्यांचाच मूड ऑफ झालाय. मला तर वाटतं ती मुद्दाम कर. तिचा असा गैरसमज झालाय की तिने काहीही केलं तरी एजे तिला माफ करतील. पण बरं झालं एजे तिच्यावरती चिडले आज. नुसते चिडले नाहीयेत, त्यांच्या रूम मध्ये जायला सुद्धा तयार नाहीयेत आता. बघितलं, तुम्हाला दोघींना जे जमलं नाही ते मी एकटीने करून दाखवलंय. तू करून दाखवलंस म्हणजे? तुम्हाला काय वाटलं? त्या धुपाच्या जागी नागगोळ्या आपोआप आल्या. म्हणजे श्वेता तू? येस, त्या नागगोळ्यांची आयडिया माझीच होती. तुझी? वहिनी, आज बाहेर जो काही तमाशा झालाय ना, तो माझ्यामुळेच झालाय. साक्षी, अगं कुठे होतीस तू? कधीपासून शोधतीये. आजींना दुर्वा हवाय, जा नेऊन दे. बरं ठीक आहे, ठेवते आणि मग जातो. नको ग, कशाला? म्हणजे मी ठेवते, तू जा. आजींना दुर्वा हवाय तर लगेच दे जा. आता बघाच कसा धूम धडाक्यात पार पडतोय जहागीरदारांचा गणेशोत्सव. वेलकम लीला, तुझ्या पहिल्याच गणेशोत्सवात तुझं ग्रँड वेलकम होणार आहे. कोणाला कळलं सुद्धा नाही की मी कधी त्या धुपाच्या जागी त्या दिवाळीतल्या नागोळ्या ठेवल्या. ते खूप हौस होती ना त्या लीलाला पुढे पुढे करायची. बघितलं, तिच्या धुपारतीचे कसे 3-13 केले मी ते. तू असं का केलंस? अगं त्या नांगोळ्यांमुळे एजे चिडले पण आरती कंप्लीट नाही झाली. सकाळपासून किती विचित्र वातावरण आहे घरात. गणपतीचा दिवस आहेत नाही तर काय. आणि तुझ्या 3-13च्या नादात आपले कधी 12 वाजतील ना कळणार पण नाही. तुला सांगितलं ना दुर्गा वहिनींनी, जहागीरदारांच्या घराला त्रास होईल असं काही वागायचं नाही. मग का केलंस तू असं? वा, या घराला त्रास होतो ते तुम्हाला चालत नाही. आणि एजे आणि त्या लीलाला एकत्र बघितल्यावर मला किती त्रास होतो, माझा किती संताप होतो, मला किती वाईट वाटतं. याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? अगं म्हणून तू हे असलं काहीतरी. श्वेता, नाहीत आहे, मी जे करते ते बरोबरच करते. तुमच्या त्या दुर्गा बहिणींच्या म्हणण्यानुसार वागत राहिलात. तू काय करतेस किचन मध्ये? आजी, तुम्ही तरी माझ्यावर चिडू नका. किचन मध्ये काय करतेस तू? ते एजंटचा मूड कसा ठीक करायचा काही कळत नव्हतं, म्हणून कॉफी करणार होते. आजी, तू काहीच करू नकोस लीला. आतापर्यंत मी तुला पाठीशी घालत आले, पण तू प्रत्येक वेळेला चुकाच करत राहिलीस. आता नाहीये, आता थकले मी सगळ्यांना सांगून सांगून की लीला खूप चांगली आहे, लीला खूप चांगली आहे. तू आज गणपतीच्या आरतीत असं केलंस? नाही आजी, मी बास, मला कुठलंच स्पष्टीकरण ऐकण्याची गरज वाटत नाही. आजी पण आपण मैत्रिणी आहोत ना. माझ्या घरच्या गणपतीशी प्रतारणा करणाऱ्या मुलीशी मी कशी मैत्री करू ग? आजी, लीला, ग रडतेस काय तू? हे असं होणारच होतं. तू या जहागीरदार घरासाठी योग्य नाहीयेस. मला इथे चिडवायला आलीस ना? अगं नाही, अजिबात नाही. उलट मी तुझी मदत करायला आली आहे. तू का करशील माझी मदत? कम ऑन लीला, आता तुझी ही अशी अवस्था बघून मला दया आली तुझी. म्हटलं करूयात तुझी मदत. आता सगळं काही आधीसारखं तर होणार नाहीये, पण
थोडीफार बरी होऊ शकेल यासाठी माझ्याकडे एक सोल्युशन आहे. म्हणजे तू एक काम कर, आता उद्या प्रसादाची जी खीर असेल ना ती तूच कर. डोंट वरी, रेसिपी वगैरे मी सगळं पाठवीन ते तुला, माझ्याकडे व्हिडिओ आहे. पण आता ती खीर केल्यावरती आय एम शुअर सगळेजण हॅपी होतील. छानच होईल ना खीर. म्हणजे खरंच सगळे माझ्याशी पूर्वीसारखं वागायला लागतील? लीला, आता त्याची मी खात्री देऊ शकत नाही तुला, पण तू प्रयत्न करून बघ. बावळट लीला, कोणी फसवू शकतं हिला, आणि ही मिसेस जहागीरदार. नो वे. चल आता येऊ मी, आणि डोंट वरी, मी तुला व्हिडिओ पाठवते. ओके.